मुंबईतल्या धारावीमध्ये दोन गटांमध्ये वाद झाल्याचा प्रकार घडलेला आहे। अंत्यसंस्कारासाठी जमले असताना हा वाद उद्भवल्याचं समोर येत आहे। वादानंतर दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली। अंत्यसंस्कारासाठी हा सगळा वाद उद्भवल्याचं समोर आलेलं आहे। अंत्यसंस्कारासाठी जाताना हा सगळा प्रकार घडल्याची माहिती मिळतेय। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। गणेश, नेमका प्रकार काय घडला, सविस्तर याबद्दल काय सांगताय? धारावीमध्ये सध्या तणावपूर्ण वातावरण आहे, कारण ज्या प्रकारे अरविंद वैश्य ह्या 25 वर्षीय मुलाची हत्या करण्यात आली होती, 2 दिवसांपूर्वी एका किरकोळ वादावरून अरविंद वैश्य याची हत्या करण्यात आली आणि वैश्य यांना आता ज्या प्रकारे त्यांची मृत्यू झाली होती त्या मृत्यू प्रकरणामध्ये आता मुंबई पोलिसांनी यामध्ये ज्या लोकांना अटक केली आहे आणि या अटकेनंतर अरविंद यांच्या मृत्यूमध्ये जी लोक सामील होती त्यांच्या विरुद्ध ही घोषणाबाजी किंवा एक गट त्यांच्या या पूर्ण प्रकरणामध्ये असा एक सूर तिथल्या स्थानिक लोकांचा होता आणि यामुळं तिथे तणावपूर्ण स्थिती आहे। कारण पोलिसांनी अटकेची कारवाई केली पण त्यानंतरही आक्रमकता आहे, याला एक धार्मिक रंग देण्याचाही प्रयत्न केला गेला। त्या दोन गटांमध्ये या विषयावरनं वादही झाले होते मागील 2 दिवसांपासून आणि आज जोरदार घोषणाबाजी दिली गेली। त्यानंतर दुसऱ्या गटाकडूनही याचं प्रत्युत्तर देण्यात आलं आणि यामुळं पूर्ण तणावाची स्थिती या परिसरामध्ये आहे। अरविंद वैश्य यांच्या मृत्यूमुळे पूर्ण धारावीच्या ह्या परिसरामध्ये कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला होता, कारण ज्या कारणामुळे हत्या झाली ते किरकोळ होतं आणि एक वेगळा रंग देण्याचा प्रयत्न इथं झाला होता आणि यामुळे आजची स्थिती आहे पण नियंत्रणात आहे आणि पोलीस सगळी खबरदारी या परिसरात घेत आहेत। ठीक आहे गणेश, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।